भाजपला 100% मुंबई महानगरपालिका आणि महापौर हवा आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुंबईतील जनता, मुंबईतील मराठी मुंबईकर हे होऊ देणार का? मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. पण आज भाजपला वाटतंय की 100% महापौर हा आपलाच असणार आहे. परंतु प्रश्न असा आहे की मुंबईतील मराठी जनता हे होऊ देणार का की शांत बसणार? आज मुंबईत एक वातावरण तयार केलं जात आहे की महापौर मराठी हवा. वातावरण तापवलं जात आहे आणि प्रत्येक भाषणामध्ये एकच शब्द येतोय, मराठी अस्मिता. परंतु मी आता एक थेट प्रश्न विचारते, मुंबईचा महापौर हा नावापुरता मराठी हवा आहे की मुंबईसाठी झटणारा, मुंबईसाठी काम करणारा मराठी महापौर हवा आहे? चला पाहूयात नक्की वास्तव काय आहे ते. मुंबईत आजही मोठ्या प्रमाणात मराठी माणूस शिल्लक आहे. मुंबईचं राजकारण हे फक्त भावनेवर नाही तर ते गणितावर देखील चालतं. वॉर्डचं गणित, समुदायाचं गणित आणि सगळ्यात महत्वाचं सत्तेचं गणित. भाजपला वाटतंय मराठी महापौर हा शब्द उच्चारला की मराठी मतं आपोआपच आपल्या खिशात जातील. पण मुंबईचा मराठी माणूस आता विचारतोय, माझं घर महाग कसं झालं? माझा मुलगा नोकरीसाठी बाहेर का जातोय? माझ्या भागात पाणी, ड्रेनेज, रस्ता का नाही? आणि आता निर्णय घेताना मी कुठेच कसा दिसत नाही? आजचा मराठी माणूस हा भावनिक आहे परंतु आंधळा नाही. आजचा मराठी माणूस हा भाजपला एकच सवाल विचारतोय की तुम्ही जर सत्तेत आलात, मुंबईची सत्ता तुमच्या हातात आली, मुंबईचा महापौर तुमचा झालाच, तर तुम्ही काम कोणासाठी करणार? मुंबईकरांसाठी की दिल्लीमध्ये सत्तेमध्ये बसणाऱ्या लोकांच्या आदेशांसाठी? मराठी नाव पुढे ठेवून मागे मात्र मुंबईचं स्वायत्तत्व संपुष्टात येणार असेल तर हे मुंबईतील मराठी माणसांना कदापि आवडणार नाहीये. मुंबई महानगरपालिका ही फक्त सत्तेचा किंवा खुर्चीचा खेळ नाही, हा 60-70 हजार कोटीचा कारभार आहे. जो कारभार फक्त मराठी नावाचा पण मराठी हिताचा नसेल तर तो महापौर मराठी माणसांचा नाही. म्हणून आज प्रश्न भाजपला नाही, प्रश्न मुंबईच्या मराठी जनतेला आहे. आम्हाला मराठी महापौर नको, आम्हाला मराठी मुंबई हवी आहे. फलक मराठीत चालतील पण निर्णय देखील मराठीतच हवा. नाव मराठी असलेला मुखवटा नको, मुंबईवर उभा असलेला मराठी माणूस हवा. आज मुंबईतील मराठी माणूस हा शांत आहे परंतु गप्प नाही. आणि जर कोणत्याही राजकीय पक्षाला वाटत असेल की 100% महापौर ठरलेला आहे तर लक्षात ठेवा, मुंबई मतदारांच्या हातात अजूनही आहे आणि मुंबईकर, मुंबईतील मराठी माणूस आपली मुंबई अशी सहजासहजी कोणाच्याही हातात सोपवणार नाही. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.